नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 19 डिसेंबर 2023 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव हे स्थिर आहे, तर काही ठिकाणी कापसाचे बाजारभाव पडलेले आहे। तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो संगमनेर, आवक आहे 105 क्विंटलची, कमीत कमी दर फक्त 5,000 रुपये मिळत आहे। मित्रांनो, जास्तीचा दर आहे 6,900 आणि सर्वसाधारण दर 5,900। राळेगाव, आवक आहे 4,500 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,850 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,020 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर भद्रावती, आवक आहे 453 क्विंटलची, कमीत कमी दर 6,725 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,838 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,950 रुपये। त्यानंतर समुद्रपूर, आवक या ठिकाणी 2,609 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,850 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,030 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी, आवक आहे 1,373 क्विंटलची, कमीत कमी दर 6,630, सर्वसाधारण दर 6,680 आणि जास्तीत जास्त दर आहे 6,725। त्यानंतर उमरेड, जिल्हा नागपूर, कापूस लोकल, आवक 385 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,910। मानवत, कापूस लोकल, आवक 4,000 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,060 रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे 7,125 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा, आवक आहे 600 क्विंटलची, कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,015 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7,090 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर वरोरा, कापूस लोकल, आवक 2,692 क्विंटलची, कमीत कमी दर 6,450 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये आणि जास्तीचा दर 7,000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर वरोरा खांबाडा, आवक आहे 1,856 क्विंटलची, कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,850 रुपये, जास्तीचा दर 7,000 रुपये। त्यानंतर नेर परसोपंत, जिल्हा यवतमाळ, आवक 158 क्विंटलची, कमीत कमी दर 6,400, सर्वसाधारण दर 6,400 आणि जास्तीचा दर 6,400। काटोल, जिल्हा नागपूर, आवक 136 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर आहे 6,600 रुपये, जास्तीचा दर आहे 6,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,750। त्यानंतर हिंगणा, आवक आहे मित्रांनो 26 क्विंटलची, सर्वसाधारण दर आहे 6,675 रुपये, कमीत कमी दर आहे 6,500 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,750। त्यानंतर वर्धा, कापूस मध्यम स्टेपल, आवक 1,825 क्विंटलची, कमीत कमी दर 6,850 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,140 रुपये। त्यानंतर हिमायतनगर, आवक आहे 155 क्विंटलची, कापूस मध्यम स्टेपल, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 आणि जास्तीचा दर 6,800। त्यानंतर पुलगाव, जिल्हा वर्धा, आवक 5,650 क्विंटलची, कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,950 आणि जास्तीचा दर 7,101 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव। बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव हे घसरलेले आहेत, तर काही ठिकाणी कापूस बाजारभाव हे स्थिर आहे। कमीत कमी दर 6,200 ते 6,000 रुपये ओल्या कापसाला मिळत आहे, तर जास्तीत जास्त दर आहे 6,800 ते 7,000 रुपयापर्यंत सध्याचा बाजारभाव चालू आहे। कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे। 6,500 ते 7,000 रुपयाच्या दरामध्ये सध्या त्यांचा लावलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे, तरी या प्रश्नाकडे सोयाबीन भाववाढी त्याचबरोबर कापूस भाववाढीसाठी सरकारने जातीने लक्ष घालणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।